नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आपण कुटुंबाची माहिती घेत आहोत आणि आपलं हे जे कुटुंब आहे, या कुटुंबामध्ये प्रत्येकाला सहभागी होण्याचा अधिकार असतो आणि प्रत्येकजण आपल्या कुटुंबामध्ये ज्या काही घडामोडी घडत असतात त्यामध्ये तो सहभागी होत असतो। आता या ठिकाणी तुम्हाला काही कुटुंबाची चित्रसुद्धा दाखवली गेली आहेत। आता जो काही निर्णय प्रक्रियेचा भाग आहे, त्या निर्णय प्रक्रियेमध्ये जर विचार केला तर आपण सर्वजण एका कुटुंबात राहत असतो आणि कुटुंब हेच आपलं सर्वस्व असतं। परंतु काय या ठिकाणी आपण काय करत असतो, नोकरी धंद्यानिमित्त शहरामध्ये जात असतो। त्यामुळे आपलं जे कुटुंब असतं, हे कुटुंब काय होत असतं, विभक्त होत असतो। आणि अशा वेळेला ज्यावेळेला सण समारंभ येत असतात, मग त्यामध्ये लग्न असतील, आणखीन काही सण असतील, अशा निमित्ताने आपण एकत्र येत असतो। त्या ठिकाणी आपण आपले विचारही मांडतो, आपली मतंही मांडत असतो आणि त्या ठिकाणचा आनंदसुद्धा लुटत असतो। आता एखादा निर्णय जर घ्यायचा असेल तर त्या ठिकाणचा निर्णय हा कुटुंबामध्ये एकटा घेत नाही, तर अशा वेळेला तो निर्णय सर्वानुमते घेतला जात असतो आणि सर्वानुमते घेत असताना त्या ठिकाणी प्रत्येकाचं जे काही मत आहे ते मत तर विचारात घेऊनच तो निर्णय घेतला जात असतो। म्हणजे एकंदरीत ही जी निर्णय प्रक्रिया आहे, या निर्णय प्रक्रियेमध्ये कुटुंबामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे। आता निर्णय घेण्यामध्ये सहभागी झाल्याने काय काय फायदे होत असतात, त्या ठिकाणी आपलं मत मांडण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळत असतं। एकमेकांना विचारून निर्णय घेतल्याने त्या विषयावर चर्चा होऊन सर्व बाजू समजल्या जातात आणि प्रत्येकाच्या मताला किंमत दिल्यामुळे कुटुंबाबद्दल अधिक प्रेम आणि जिव्हाळा वाटत असतो। म्हणजे ही जी निर्णय प्रक्रिया आहे कुटुंबातली, ही निर्णय प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असते आणि अशा वेळेला या निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा आपण काही सहभागी कसे होऊ शकतो, ह्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी तुमच्यासमोर हे एक चित्र दाखवलेलं आहे। या चित्रामध्ये हा एक मुलगा दाखवला आहे आणि हा आपला परिसर आहे आणि परिसरामध्ये अनेक सुधारणा घडवून आणायच्या आहेत असं तो मुलगा म्हणत असतो। परंतु प्रत्येक निर्णय प्रक्रिया ही फार महत्त्वाची असते। आता परिसरातील कोणताही निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही, मग अशा वेळेला तो निर्णय सर्वांनी मिळून घेणं जास्त सोयीचं असतं। त्यासाठी आपण निवडून दिलेले सरकार हे फार महत्त्वाचं असतं। आता जे काही सार्वजनिक प्रश्न असतात, त्या सार्वजनिक प्रश्नांबाबतचा जो काही निर्णय असेल, हा निर्णय कोण घेत असतं, सरकार। मग एखादा निर्णय जर चुकीचा वाटला तर त्या ठिकाणी आपण आपलं मतही नोंदवू शकतो। म्हणजे एकंदरीत ही जी निर्णय प्रक्रिया आहे, या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी आपण होऊ शकतो। मग आणखी या ठिकाणी प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा हा एक भाग आहे।
आता या प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणाचे काही परिणाम आहेत. काय परिणाम होतात? जसं तुमच्यासमोर काही चित्र आहे. रॉंग इज रॉंग, चूक म्हणजे चूकच, आणि राईट इज राईट, बरोबर म्हणजे बरोबरच. म्हणजे असाही एक भाग या ठिकाणी आहे. इथे काही चित्र दाखवलीत या प्रामाणिक आणि अप्रामाणिक. आता इथे 2 मुलं दाखवलीत. शेवटी एक मुलगा अभ्यास करतोय, एक मुलगा वर बघतोय. म्हणजे इथे हा एक प्रामाणिकपणाचा भाग आहे या चित्रामध्ये. तिसऱ्या चित्रात म्हणजेच एकंदरीत हा इथे जो काही भाग आहे तो प्रामाणिकपणाचा भाग आलेला आहे. आणि आणखीन एक भाग त्यामध्ये असा आहे की लोकसहभाग. आता लोकसहभाग काय म्हणतात? आता ह्या लोकसहभागाचे सुद्धा काही फायदे असतात. जसं गावाच्या फायद्यासाठी आवश्यक असणारे बदल सर्वानुमते निर्णय घेऊनच केले जातात. सरकारने घेतलेला निर्णय जर अयोग्य असेल तर त्यावर आपले मत व्यक्त करून निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन जनहित साधलं जातं. मगाशी तोच मुद्दा आपण घेतला होता. पुन्हा त्या मुद्दा आपण रिपीट केलेला आहे की लोकसहभाग त्याला म्हणतात. हा लोकसहभाग काय आहे? कारण त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक असतो आणि लोकांच्या सहभागावरच हा जे काही बदल असतात ते बदल घडून येत असतात. म्हणजे एकंदरीत निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन त्या ठिकाणी जनतेचं हित साधलं जातं. हा महत्त्वाचा फायदा आहे. तुम्हाला इथे काही प्रश्न दिलेले आहेत आणि हे प्रश्न जर पाहिले मी तर खालील प्रसंग वाचून कोणते वागणे प्रामाणिकपणाचे आहे ते सांगायचं आहे. जसं इथे 3 प्रश्न आहेत. राजेशने गणेशकडे पेन मागितले व लिहून झाल्यावर परत केले. म्हणजे इथे राजेशने कुणाकडे पेन मागितला आहे? गणेशकडे. त्याने तो दिला आणि त्याचं लिहून झालं, मग त्याने तो पेन परत केलेला आहे. म्हणजे इथे काय झाला? त्याचा तो प्रामाणिकपणा आहे. इथे काय? कारण त्याने तो परत केला आहे. दुसरा प्रश्न काय दिला आहे की क्षमा सायकलवरून पडली. आईला सांगताना मात्र तिने नेहाने मला पाडले म्हणून मी पडले असे सांगितले. आता इथे विचार जर केला तर ती स्वतः क्षमा सायकलवरून पडलेली आहे, परंतु तिने आईला काय सांगितलं की मला नेहाने पाडलं. म्हणजे हा तिचा अप्रामाणिकपणा या वाक्यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर रिक्षात सापडलेली पिशवी लताने जवळच्या पोलीस चौकीत जमा केलेली. आता रिक्षात सापडलेली एक पिशवी होती, त्या लताने काय केलं? जवळच्या पोलीस चौकीमध्ये जमा केली. याचाच अर्थ हा तिचा प्रामाणिकपणा या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला आहे. मग जर आपण विचार केला तर प्रामाणिक आणि अप्रामाणिकपणाचे काही परिणाम कसे होतात? तर प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवितो. म्हणजे आपल्याला जर आपली चूकच नाही आणि आपण जर खरं बोलत असेल तर आपल्याला कोणी त्या ठिकाणी घाबरवू शकत नाही. म्हणजे आपल्याला तो निर्भय बनवण्याला मदत करतो. नंतर झालेली चूक कबूल केली तर चूक सुधारण्याची संधी मिळत असते. हा एक महत्त्वाचा फायदा आहे. नंतर कुटुंबातील आपल्या नात्यातील व्यक्तींचा विश्वास वाढत असतो आणि प्रामाणिक व्यक्तीबद्दल सर्वांनाच आदर वाटतो. हेही महत्त्वाचं आहे की जी व्यक्ती प्रामाणिक असेल ती व्यक्ती अरे वा छान छान या हुशार आहे असं आपण म्हणत असतो. चांगला आहेस, चांगली आहे. प्रामाणिकपणा आपली ताकद असते आणि हाच प्रामाणिकपणा आपल्याला मोठी ताकद देत असतो. कारण त्या प्रामाणिकपणाच्या ताकदीच्या याच्यावरच आपण पुढे भविष्य काळाची उडी घेत असतो. अप्रामाणिकपणामुळे आपला आत्मविश्वास कमी होत असतो. कारण लोक आपल्याकडे संकुचित वृत्तीने बघतात. कुटुंब आणि समाजात आपल्याला मानही राहत नाही. अरे जाऊ द्या, तो कोण काहीतरी आहे, त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं असं आपण म्हणत असतो. आणि आपण कितीही प्रामाणिकपणे वागण्याचा प्रयत्न केला तरीही लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाही. हे सगळं अप्रामाणिकपणाचं लक्षण आहे. तर अशा प्रकारे प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणाचा परिणाम काय होतो हे या ठिकाणी सांगितलं गेले. आता इथे बघा, इथे चित्र आहे. ही सुद्धा प्रामाणिक आणि अप्रामाणिकपणाची काही चित्र आहेत. इथे गाडी, इथं पोलीस दाखल आहेत, ट्रॅफिक वाहतूक पोलीस, आणि गाडी आडून तो पावती फाडण्याचा विचार करतोय. म्हणजे इथे त्याचा तो प्रामाणिकपणा इथे दाखवला गेलेला आहे. त्यानंतर प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमतासुद्धा वाढत असते आणि प्रामाणिकपणाचे भान आपल्या जीवनातील शिस्त आणि कार्यक्षमता वाढवण्यास मदत करत असते. प्रामाणिकपणामुळे आपले जीवन सुखी आणि समृद्ध होण्यासाठी सुद्धा मदत होत असते. असे प्रामाणिकपणाचे काही महत्त्वाचे फायदेसुद्धा इथे आहेत. नंतर या ठिकाणी सार्वजनिक जीवन प्रणाली
ज्याला म्हणतात तो भागसुद्धा सांगितला गेलेला आहे की जो प्रामाणिक जीवन प्रणालीशी एकत्रित सांगितला गेलेला आहे. त्याचबरोबर इथे काही चित्र आहेत ते आपण बघू शकता की बघा काय हे चित्र दिसत आहेत. किती गर्दी झालेली आहे. इकडे सुद्धा काही लिहिण्याचं काम चालू आहे, तिथे सुद्धा गर्दी आहे. म्हणजे ही जी गर्दी जर पाहिली आपण तर परिस्थिती खूप कठीण आपल्याला दिसते. इथे आणखी काही चित्र आहेत. या चित्रामध्ये लोक एस टीकडे धावत आहेत. मग का धावतात? कारण त्यांना प्रत्येकाला ही गाडी पकडायची आहे, सीट पकडायची आहे असा त्याचा विचार आहे. म्हणजे इथे सहकार्य हेही महत्त्वाचं आहे. आता सहकार्याचा जो काही फायदा आहे, हा सहकार्याचा फायदा काय होत असतो? कुटुंबात आपण एकमेकांना सतत सहकार्य करत असतो. तसेच मैदानात खेळताना सुद्धा आपला खेळ चांगला होण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणं फार महत्त्वाचं असतं. सहकार्याची भावना खेळापुरती मर्यादित न राहता सामाजिक जीवनात ती अंमलात आणली पाहिजे. कारण प्रत्येकाला इतरांच्या मदतीची अपेक्षा असते. उदाहरणार्थ जत्रा आहे, उरूस आहे, मेळावे अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये या सहकार्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो. कारण जर समजा आपले दोन कुटुंब आहेत आणि दोन कुटुंबामध्ये एखादा मुलगा चुकला किंवा मुलगी चुकली तर अशा वेळेला दुसऱ्या कुटुंब त्याच्याकडे कधी कधी लक्ष देत असतं. कारण त्या ठिकाणी त्यांचा एकत्रितपणा हा फार महत्त्वाचा असतो. म्हणजे सहकार्य हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहेच. इथे सुद्धा बघा सहकार्याची भावना किती महत्त्वाची दाखवली गेलेली आहे या चित्रामध्ये. इथे सुद्धा पोलिसांच्या मदतीने हे अपंग जे आहेत तो पोलीस त्यांना रोड क्रॉस करून देतोय. म्हणजे ही सुद्धा मदतीची वृत्ती फार महत्त्वाची आहे. इथे सहकार्याची भावना दिसून येते. त्याचबरोबर इथेही तसंच चित्र दाखवलेलं आहे. मग या सहकार्याचा जो काही फायदा आहे तो बघा किती फायदा होत असतो सहकार्यामुळे. इथे जत्रेतलं चित्र दाखवलं गेलं आहे का जत्रेमध्ये सुद्धा या सहकार्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो. त्याचबरोबर हेही जत्रेचं चित्र आहे. अशा गर्दीमध्ये चुकण्याची खूप भीती असते आणि त्यावेळेला इथे सहकार्य हे फार महत्त्वाचं असतं. इथे सुद्धा हे पाळणा दाखवलेला आहे आणि त्या पाळण्यामधचं चित्र आहे. आता हे सगळं सहकार्याच्या संदर्भात आहे. आता इथे सुद्धा काही महिला बसलेल्या आहेत. त्या ठिकाणी मेळावा घेतलेला आहे, महिला मेळावा. आणि त्या ठिकाणी ती महिला भाषण करते की या महिलांच्या हिताच्या चांगल्या गोष्टी ती समजावून सांगत आहेत. म्हणजे इथे सुद्धा त्या ठिकाणी सहकार्याची भावना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर मग इथे सहकार्याच्या भावनेतूनच हे सर्वजण पाणी आणतात त्या मुली. म्हणजे तिथे एकटी न जाण्याच्या ऐवजी एकत्रित रीतीने त्या पाणी आणतायत. म्हणजे एकत्रित जर काम केलं तर ते काम आपलं हलकं होत असतं असं या चित्रावरून आपल्या लक्षात येईल. इथे सुद्धा एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचं एक चित्र दाखवलं गेलं एकत्रितपणाच्या. आणखीन एक सहिष्णू वृत्ती म्हणून एक भाग आहे की जसं आपल्या देशात सहिष्णू वृत्तीला विशेष महत्त्व आहे. कारण आपला देश विविध परंपरेने नटलेला आहे आणि विविधतेचे जतन सहिष्णुतेमुळे होते असते. विविधतेने आपल्या जीवन समृद्ध होते. सहिष्णुता ही सामाजिक जीवनाची पहिली पायरी आहे. ती इतरांचा देखील विचार करायला शिकवते. सहिष्णुता म्हणजे आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे. सहिष्णुता म्हणजे काय? आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे हे आपण या सहिष्णुतेमध्ये शिकत आहोत. इथे बघा सर्व धर्म समभाव अशा प्रकारचे धर्माची प्रतीकं दाखवली गेलेली आहेत. इथे सुद्धा तसंच आहे. धर्माची प्रतीकं, सर्व धर्म समभाव. सर्व धर्म समभाव आपल्या देशामध्ये हे तत्त्व फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून सगळे लोक एकत्र आलेले आहेत. एकात एक हातात हात घालून बसलेले आपल्याला दिसत आहेत. इथे सुद्धा सर्व धर्म समभावाची काही चित्र दाखवली गेलेली आहेत. त्यानंतर स्त्री पुरुष समानता हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ते जसं समानतेमुळे सर्वांना प्रगती करता येते. जसं अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत.
समानतेमुळेच देशाच्या प्रगतीला गती मिळत असते. समानतेमुळेच एकमेकांचा आदर केला जातो. समानतेमुळेच कमीपणाची जाणीव होत नाही आणि न्यूनगंड वाढीस लागत नाही. समानता राखणे ही सुजाण नागरिकांचे उत्तम अशा प्रकारचं एक लक्षण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर इथे सुद्धा बघा मुलं मुली खेळत आहेत, म्हणजे इथे सुद्धा समानतेचं, स्त्री पुरुष समानतेचं हे एक उदाहरण आहे, ते दाखवलं गेलं आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा जेंडर इक्विलिटी, स्त्री पुरुष समानतेचं चित्र आहेच आणि स्त्री पुरुष समानता इथेही दाखवले गेलेले आहेत. अनेक चित्र आपल्यासमोर या स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत दाखवली गेलेली आहेत. इकडे सुद्धा हे तसंच चित्र आहे समानतेचं. मुलं मुली खेळतायत, शिकतायत आणि एकत्रितपणाचं त्यांनी या चित्रावरून दाखवलेलं आहे. इथे काही प्रश्न आहेत रिकाम्या जागी योग्य शब्द, जसं प्रामाणिकपणा ही टिंबटिंब असते, प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते. सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते. आपल्या देशात सहिष्णु वृत्तीला विशेष महत्त्व आहे आणि समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते. तर अशा प्रकारे काही प्रश्न हे तुम्हाला दाखवले होते. आता आणखी काही प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरे सांगायची आहेत. जसं परिसरातील बदलाविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात, सहिष्णुता म्हणजे काय, स्त्री पुरुष समानता म्हणजे काय, स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या आणि कोणाची फसवणूक करणे हे कशाचे लक्षण, या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.